नमस्कार, मी लखर वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पर्वती मतदारसंघाचे युवक अध्यक्ष। गेले 2 महिने झाले आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय या ठिकाणी जर वाहनांना बंदी करावी म्हणून, परंतु आम्ही आंदोलनं केले, पत्रव्यवहार केले, तरी देखील प्रशासनाला जाग आलेली नाही। सर्वचपणे काल रात्री देखील या ठिकाणी जड वाहनं खुलेआम चालू आहेत, रॉंग वेने चालू आहेत। तुम्ही बघू शकता, हे जे कंस्ट्रक्शन चालू आहे हे 2 कंस्ट्रक्शन या ठिकाणी। आमची प्रामुख्याने मागणी होती या 2 कंस्ट्रक्शनच्या बांधकाम व्यावसायिकाच्या हट्टापायी पत विभागाचे जे अधिकारी आहेत त्या हेडबॅरल बसवत नाही। 5 ठिकाणी हेडबॅरलची मागणी असताना आम्ही फक्त 2 ठिकाणी लावलो आणि अशा ठिकाणी लावले की लोकांची दिशाभूल करण्यासाठी राईट साईडला लावले। प्रामुख्याने नागरिकांची मागणी काय होती की जड वाहनांना कुठेतरी जड बसला पाहिजे, मोठे जे डंपर मिक्सर आहेत या बंदी झाले पाहिजे। कारण मागच्या 2 वर्षामध्ये 7 बळी गेले असताना देखील महानगरपालिकेला जाग येत नाही। मागच्या महिन्यामध्ये पुणेचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार साहेब आले, त्यांनी 24 तास जड वाहनांना बंदी केली। मग त्याच्यानंतर उपायुक्त आले वाहतुकीचे हेमंत जाधव, त्यांनी सरसपणे परवानगी दिली। म्हणजे आयुक्त साहेब म्हणतात बंदी करा आणि त्यांचे खालचे जे आहेत अधिकारी ते म्हणतात तुम्ही चालू करा। आणि हेडबॅरलपर्यंत जड वाहनांना बंदी असताना फक्त या 500 मीटर अंतरावर त्यांनी बंदी केलेली आहे। तरी देखील या 2 कंस्ट्रक्शनमध्ये रात्रीचं सरसपणे काम चालू आहे। तर राडा रोडा इथं रोडवर पडतो। मागच्या वेळी याच राडा रोडामुळे एका महिलेचा या गंगादत्तावर तिथे जीव गेला होता। आमचं एक म्हणणं आहे की महानगरपालिकेला की अजून तुम्ही किती जीव घेणार आहात नागरिकांचे, याच्यावर कुठे ती दंडात्मक कारवाई तुम्ही करणार आहात का? बांधकाम विभागाने यांना आतापर्यंत नोटिसा दिलेल्या नाहीये, जड वाहनावर कारवाई केलेली नाही। वाहतूक उपायुक्त असतील, स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील, यांच्यावर आमचा थेट आरोप आहे की तुमचे काही नातेवाईक लागतात का की तुम्ही यांच्यावर कारवाई करत नाहीये। आज जर रात्री रॉंगवेने एवढा जड वाहने जातात तर मला सांगा, जे नागरिक जातात येतात किती लोकांचे बळी जातील, किती मोठा अपघात होईल। आज पुणे शहरामध्ये तुम्ही बघत आता सेंग रोड असेल, खर्डे असेल, वाघोले असेल, डंपरच्या चाकाखाली येऊन लोक मेलेत। मग हा गंगाधामच्या नागरिकांचा जीव तुम्ही किती घेणार आहात? अजून याला कुठेतरी तुम्ही वचक बसवणार आहात का नाही? याच्यावर कारवाई करणार आहात का नाही? जर तुम्ही या दोन्ही बांधकाम व्यावसायिक असतील आणि इथं हेडबॅरल जर बसवले नाही तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पावसकर साहेब तुमच्या दालनामध्ये तीव्र आंदोलन करू, असा आम्ही तुम्हाला इशारा देत आहोत।